नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये, जिथे मी तुमच्यासाठी घेऊन येत असते घर आणि किचन रिलेटेड खूपच उपयुक्त काही टिप्स आणि ट्रिक्स, जी आपली रोजची काही अवघड वाटणारी कामे सोपी करण्यात खूप मदत करतात. तर आजच्या या व्हिडिओतसुद्धा अशाच टिप्स घेऊन मी आलेली आहे. चला तर थोडाही उशीर न करता या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली टीप पाहूया. आपल्याकडे बरेचशा अशा औषधांच्या बॉटल्स असतात किंवा मेडिसिनचे जे स्ट्रिप्स असतात त्यावरती सुद्धा बऱ्याच वेळा अगदी छोट्याशा अक्षरांनी लिहिलेलं असतं. अगदी सहज आपल्याला ते वाचतासुद्धा येत नाही. घरामध्ये जे सीनियर सिटिझन असतात त्यांना तर हे शक्यच होत नाही. तर अशा वेळेस आपण काय करायचं? जी अक्षरं तुम्हाला वाचायची आहे त्याचा मोबाईलमध्ये तुम्हाला एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे अशा प्रकारे, आणि यानंतर आता मोबाईलमध्ये ही अक्षर अशी झूम करून तुम्ही सहज वाचू शकता. अगदी लहान असो किंवा मोठे किंवा सीनियर सिटिझन ज्यांना वाचायला थोडासा प्रॉब्लेम होतो, अगदी बारीक अक्षर दिसत नाही, त्यांच्यासाठी ही ट्रिक खूप उपयुक्त ठरू शकते. फक्त मेडिसिनच नाही, घरामध्ये जर नवीन कुठले बॉक्स वगैरे असतील, पार्सल वगैरे आले असतील, तर त्यावरती जे छोटीशी अक्षर असतात त्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरू शकता. आपली नेक्स्ट टिपसुद्धा या मेडिसिनविषयीच आहे. बऱ्याच वेळ बऱ्याच रिझनसाठी आपण घरामध्ये बऱ्याचशा क्रीम, लोशन, सोल्युशन्स वगैरे आणतो, लिक्विड्स वगैरे आणतो. एकदा ओपन केल्यानंतर या लोशन्स किंवा क्रीम या लगेचच काही संपत नाहीत, तर या क्रीम्स आपण अशाच घरामध्ये ठेवतो. परंतु या क्रीम जर अशाच घरामध्ये ठेवल्या तर यावरची जी MR किंवा एक्सपायरी डेट वगैरे आहे, हे जे लिहिलेलं असतं ते लगेच काही दिवसातच पुसून जातं. नेक्स्ट टाईम यूज करताना याची एक्सपायरी डेट काय आहे हे सुद्धा आपल्याला पटकन दिसत नाही. त्यासाठी शिल्लक राहिलेल्या या बॉटल्सवरती जिथे MRP किंवा एक्सपायरी डेट वगैरे लिहिलेले आहे त्यावरती आपल्याला एक ट्रान्सपरंट सेलोटेप चिटकवायचा आहे. जेवढे टेक्स्ट आहे त्या साईजचा ट्रान्सपरंट सेलोटेप कट करा आणि त्यावरती तो लावून ठेवा. त्यामुळे यावरचे जे काही डेट्स, जे काही टेक्स्ट वगैरे आहे ते पुसून जाणार नाही. बरेच दिवससुद्धा ते असेच नव्यासारखे राहतील. सकाळच्या गडबडीमध्ये ज्यावेळेस आपण गॅसवरती चहा उकळत ठेवत असतो, काही कामानिमित्त या चहासमोरून आपल्याला कुठे जायचं असतं, आल्यानंतर आपण पाहतो की हमखास हा चहा गॅसवरती उतू गेलेला असतो. त्यामुळे गॅस तर खराबच होतो, चहासुद्धा वाया जातो. तर अशा वेळेस काय करायचं? तुम्हाला जर या चहासमोरून काही मिनिटासाठी बाजूला जायचं असेल, तर या चहामध्ये अशी एक चहागाळणी तुम्ही टाका आणि त्यानंतर या चहासमोरून तुम्ही बाजूला जा. तर तुम्ही पाहाल, चहामध्ये चहागाळणी ठेवल्यामुळे हा चहा अजिबात उतू जाणार नाही, गॅस कितीही मंद किंवा फास्ट असला तरीसुद्धा. तर इथे पाहताय तुम्ही, गॅस इथे मी अगदी फास्ट ठेवलाय, चहा भरपूर उकळतोय, परंतु यामध्ये चहागाळणी टाकल्यामुळे हा चहा अजिबात उतू जात नाहीये. बऱ्याच वेळ असं होतं की केसांना मेहंदी किंवा डाय वगैरे लावल्यानंतर आता ही मेहंदी सुकेपर्यंत मध्ये बराच वेळ असतो. त्यामुळे या मधल्या वेळेमध्ये आपल्याला काही ऑफिसची कामं किंवा घरातील इतर कामं करायची असतात, काही वाचायचं असतं. त्यावेळेस आपल्याला चष्मा हा हवा असतो. आता मेहंदी किंवा कलर लावल्यानंतर त्यावरती जर आपण चष्मा लावला तर हा कलर किंवा मेहंदी या चष्म्याच्या या स्टिकला लागते आणि त्यामुळे आपला चष्माही बऱ्याच वेळ खराब होतो. मग अशा वेळेस तुम्ही एक छान ट्रिक करू शकता, ज्यामुळे तुम्ही चष्माही सहज लावू शकाल आणि हा कुठलाही कलर किंवा मेहंदीही या चष्म्याला लागणार नाही. आणि यासाठी आपल्याला लागेल सिल्वर फॉईल पेपर, ज्याला बरेचसे जण ॲल्युमिनियम फॉईल पेपरही म्हणतात, जो आपल्या किचनमध्ये असतो. तर हा सिल्वर फॉईल पेपर या चष्म्याच्या स्टिकला असा गुंडाळून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होईल, हा स्टिक छान कवर होऊन जाईल. यावरती काही डिझाईन वगैरे असेल तर तीसुद्धा छान कवर होईल. आणि सिल्वर फॉईल रॅप केल्यानंतर आता तुम्ही हा चष्मा वापराल तर तुम्ही पाहाल, कलर जरी लागला किंवा मेहंदी जरी लागली तरी या पेपरवरतीच लागेल. त्यामुळे आपला चष्मा काही खराब होणार नाही. तर सिल्वर फॉईल पेपर आणि चष्म्याची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली, कमेंट करून नक्की कळवा. आपली पुढची ट्रिक आहे या पोळपाटाविषयी. रोजच्या स्वयंपाकाच्या वेळेस ज्यावेळेस आपण या पोळपाटावरती पुऱ्या किंवा चपात्या वगैरे लाटायला जातो, त्यावेळेस आपला किचन ओटा अगदी स्मूथ असल्यामुळे हे पोळपाट चपात्या लाटताना असं घसरतं. त्यामुळे चपात्या लाटायलाही आपल्याला बराच वेळ जातो. तर अशा वेळेस हा पोळपाट घसरू नये यासाठी आपल्यापैकी बरेच जण याखाली एखादा नॅपकिन किंवा न्यूजपेपर वगैरे तर अथरतातच. परंतु त्यामुळे होतं काय की एकतर नॅपकिनसुद्धा पीठ लागल्यामुळे खराब होतं किंवा नॅपकिन आणि पेपरला जास्त जागाही जाते. त्यामुळे किचन ओट्यावरती बरीचशी अडचण आपल्याला वाटत असते. मग अशा वेळेस एक परमनंट सोल्युशन तुम्ही करू शकता, ज्यामुळे हा जो पोळपाट आहे तो घसरणार नाही आणि सतत आपल्याला एखादा न्यूजपेपर किंवा नॅपकिन यावरती घ्यावा लागणार नाही.
त्यासाठी आपल्या घरामध्ये जर फुगे म्हणजेच बलून असतील तर ते तुम्ही घेऊ शकता. अगदी वापरात आलेले बलूनसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. तर हे बलून सगळ्यात आधी कात्रीच्या साहाय्याने या बलूनची जी खालची मोठी साईड आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि यानंतर या पोळपाटाचे जेवढे काही पाय असतील त्याला हे फुगे आपल्याला असे लावून घ्यायचे आहेत. फुगे नसतील घरात, रबर बँड असतील तर तेही तुम्ही एखाद्या ग्लूच्या साहाय्याने याच्या पायांवरती चिटकून घेऊ शकता. तर फुगे किंवा रबर बँड लावल्यामुळे तुम्ही पाहाल आता चपात्या किंवा पुऱ्या वगैरे लाटताना आता हा पोळपाट अजिबात घसरणार नाही. हे परमनंट सोल्युशनच आपण यावरती करून घेतलं आहे आणि त्यामुळे आता रोजच्या रोज एखादा न्यूजपेपर आणि नॅपकिन आपल्याला वापरावं लागणार नाही. तर पोळपाटासाठी फुग्यांची अशी ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. आपली पुढची ट्रिक आहे या फ्रीझरविषयी. बऱ्याच वेळा आपण पाहतो की फ्रीझर सेक्शनमध्ये जेवढे काही पदार्थ, काही भांडी, आईस ट्रे वगैरे आपण ठेवलेला असतो, बऱ्याचशा जणांच्या फ्रीझर सेक्शनमध्ये जसा बर्फ साठतो अगदी त्याचप्रमाणे कुठलाही भांडं किंवा कुठलाही पदार्थ जर आपण स्टोअर करून ठेवला तर तो सुद्धा अगदी बर्फामुळे घट्ट होतो, सहज काही तो निघत नाही. जसं की इथे तुम्ही पाहताय माझ्याकडे हा जो डबा आहे ज्यामध्ये मी वटाणं सोलून फ्रीझर सेक्शनमध्ये स्टोअर करून ठेवला आहे. हा डबा ज्यावेळेस मी काढायला जाते त्याच्या बॉटमशी भरपूर असा बर्फ साठल्यामुळे तो चिटकून बसतो. काढायला गेलं तर भरपूर प्रेशर देऊन हा डबा आपल्याला ओढून काढायला लागतो. अशा वेळेस होतं काय की अशा डब्यांमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये जो पदार्थ आपण ठेवला आहे तो सुद्धा सांडण्याची भीती राहते, पदार्थ वाया जातात. मग अशा वेळेस फ्रीझर सेक्शनमध्ये ठेवलेला जो आईस ट्रे आहे तो सुद्धा बराच वेळ जॅम होऊन जातो, जो आपल्याला सहज काही निघत नाही. कुठलंही भांडं फ्रीझरमधून अगदी सहज सेपरेट निघावं यासाठी आपल्याला घ्यायचं आहे वॅसलीन म्हणजे कुठलंही पेट्रोलियम जेली. थोडंसं पेट्रोलियम जेली हे आपल्याला घ्यायचं आहे. जे भांडं आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे, मग ते कुठलाही आईस ट्रे असो, कुठला प्लेट, डब्बा वगैरे असो, ते ठेवण्याआधी त्याच्या बॉटमला थोडंसं वॅसलीन आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि यानंतरच ते भांडं आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. तर तुम्ही पाहाल अगदी सहज फ्रीझरमधून ते बाहेर निघतं. तर अगदी दुसऱ्या दिवशीच तुम्ही ते पाहताय ज्या डब्याला आपण वॅसलीन लावलं होतं तो डब्बा अगदी सहज या फ्रीझरमधून सेपरेट निघून येतोय. तर अशा प्रकारे त्या भांड्याला फक्त वॅसलीनच नाही तर याऐवजी कुठलं तेलसुद्धा तुम्ही लावू शकता. फक्त लक्षात ठेवायचं आहे की नारळाचं तेल आपल्याला इथं लावायचं नाही. त्याऐवजी मोहरीचं, तिळाचं जे कुठलं तेल असेल ते तुम्ही त्या भांड्याच्या बॉटमला लावा. त्यामुळे सुद्धा हे भांडं फ्रीझरमधून सहज सेपरेट निघेल, बर्फामुळे ते चिटकून बसणार नाही. तर फ्रेंड्स, मला आशा आहे की आपल्या आजच्या या व्हिडिओतील या सगळ्या टिप्स तुम्हाला सुद्धा नक्कीच उपयोगाच्या वाटल्या असतील. तर यातली कुठली टिप तुमच्यासाठी नवीन आणि उपयोगाची ठरली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ, माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.